राजकारणात कधीही शांतता म्हणजे काहीतरी मोठं उकळते याची नांदी असते। गेल्या काही आठवड्यांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात हीच एक विचित्र शांतता पाहायला मिळते। ना विरोधक फारसे आक्रमक, ना सरकार फारसे सक्रिय, पण आतल्या गटात जे चाललंय ते मात्र खळबळजनक आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एक मोठं धक्का तंत्र वापरण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जाते। याचा परिणाम थेट मंत्रिमंडळावर होणार अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। नमस्कार, मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। महायुती सरकार स्थापन होऊन आता 1 वर्ष उलटून गेले, पण यंदा मात्र परंपरेप्रमाणे हनीमून पिरियड लांबला नाही। कामगिरीचा प्रश्न उपस्थित केला जातोय। मंत्र्यांमध्ये अस्वस्थता वाढलीय। काही जणांनी आपले बॅग भरून तयार ठेवलीत, तर काही अजूनही आशेच्या नजरेने मुख्यमंत्र्यांच्या पुढील निर्णयाकडे पाहत आहेत। या गोंधळात एक गोष्ट मात्र स्पष्टपणे जाणवते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता परफॉर्म किंवा परफॉर्म नॉट या स्पष्ट फॉर्म्युल्यावर यायचे आणि यासाठीच कदाचित ते एका धक्का देणाऱ्या फेरबदलाच्या तयारीत आहेत। देवेंद्र फडणवीस हे केवळ राजकीय खेळीमध्ये नव्हे तर टायमिंग मध्येही मास्टर समजले जातात। त्यांनी यापूर्वीही अचानक निर्णय घेऊन अनेकांना गडबडवून टाकले। मग तो 2019चा पहाटेचा शपथविधी असो व 2022 मध्ये शिंदे गटाच्या माध्यमातून सत्ता स्थापनेतला मास्टर स्ट्रोक। आता त्यांच्या धक्का तंत्राचा केंद्रबिंदू आहे मंत्रिमंडळ। म्हणजे सध्याच्या मंत्रिमंडळातील काही डेडवूड म्हणजेच काम न करणाऱ्या मंत्र्यांना तात्काळ हटवून नवे चेहरे सामील करायचे। यात भाजपासह शिंदे गट आणि अजित पवार गटातले काही अधाशी मंत्रीही धोक्यात आहेत। वरून सगळं ठीक वाटतं, एकनाथ शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण सहकार्य आहे असं दाखवलं जाते, पण आतून चित्र काहीसं वेगळं आहे। शिंदे गटाच्या अनेक आमदारांना वाटतं त्यांचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री फारसे प्रभावी नाहीत। अजित पवार गटात सत्ता वाटप आणि निधीच्या तंट्यावरून नाराजी वाढते। भाजपमधील जुन्या नेत्यांना वाटतं बाहेरून आलेल्या भागीदारांना फारशी आदराची वागणूक दिली जाते आणि या सगळ्याचा परिणाम म्हणजे मुख्यमंत्री आता स्वतःहून कमांड पुन्हा मजबूत करण्याच्या तयारीत आहेत। सध्या अशी चर्चा सुरू आहे की किमान 8 ते 10 मंत्र्यांचे पत्ते कट होणार। यामध्ये काही नावं चर्चेत आहेत जे आपल्या मतदारसंघात फारशी उपस्थिती ठेवत नाहीत, कामगिरी नगण्य आहे किंवा जे वादग्रस्त झाले आहेत। दुसरीकडे नवे चेहरे समोर आणून सरकारची इमेज ताजी करणं हेही उद्दिष्ट आहे। युवा नेतृत्व, महिला प्रतिनिधित्व, ओबीसी आणि मराठा प्रतिनिधित्व यावरही विचार होतोय। भाजपकडून काही नवे चेहरे तर शिंदे गटातही नवीन आमदारांना संधी दिली जाऊ शकते। फडणवीसांचा हा खेळ 2 ते 3 टप्प्यात होण्याची शक्यता आहे। पहिल्या टप्प्यात कॅबिनेट मधून काही जणांना डच्चू, दुसऱ्या टप्प्यात काही नवीन चेहरे शपथ घेणार आणि तिसऱ्या टप्प्यात कार्यकारी बदलांसोबतच पक्ष संघटनामध्ये मोठ्या फेरबदलांची तयारी। हा सगळा खेळ केवळ सत्ता चालवण्यासाठी नव्हे तर येणाऱ्या महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचं नेतृत्व पुन्हा प्रबळ करण्यासाठी असू शकतो। सामान्य माणसाच्या मनात मात्र वेगळा प्रश्न आहे, मंत्री बदलून काय होणार? धोरणं, अंमलबजावणी आणि जाणीव बदलली पाहिजे। पाण्याचा प्रश्न असो, महागाई असो, शेतकऱ्यांची अडचण असो, लोक आजही उत्तराच्या प्रतीक्षेत आहेत। तरी सुद्धा राजकारणात चेहऱ्यांचा प्रभाव मोठा असतो, त्यामुळे नवीन चेहऱ्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत सकारात्मक संदेश पोहोचवण्याचा मुख्यमंत्र्याचा प्रयत्न असू शकतो। देवेंद्र फडणवीस यांनी जर खरंच धक्का तंत्र वापरलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होईल यात शंका नाही। अनेक दिग्गजांना खुर्ची गमवावी लागेल आणि काही नव्या उमेदवारांना चमकण्याची संधी मिळेल। पण या सगळ्यात एकच प्रश्न उरतो, हा धक्का जनतेसाठी असेल की फक्त मंत्र्यांसाठी? उत्तर पुढच्या काही दिवसात स्पष्ट होईलच। पण एक मात्र नक्की, महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा उकळते आणि केंद्रस्थानी आहेत देवेंद्र फडणवीस। या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते। चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे। साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं। तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा। डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107